वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला शपथविधी उरकला आणि शपथविधी उरकल्याबरोबर काही वादग्रस्त त्यांनी घेतले. जवळपास 100 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवर त्यांनी शपथ घेतल्याबरोबर साईन्स केल्या. त्याच्यात बरेचसे वादग्रस्त निर्णय होते आणि ते निर्णय आता भारतावर दुष्परिणाम करू शकतात. भारतावर एक मोठं आर्थिक संकट घोंगावतोय असं आता अर्थतज्ञ सांगत आहेत. त्याच्यामुळे आता लोकांना सुद्धा सल्ला देण्यात येत आहे की पैशांचा जरा जपून वापर करा, कारण येत्या 1 ते 2 वर्षात एक मोठं आर्थिक संकट आपल्याला पाहायला दिसू शकते. तर काय ते संकट आहे या सगळ्याची आपण विस्तृत चर्चा आजच्या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल की ट्रम्प यांनी जेव्हा शपथविधी घेतला तर एक स्पीच दिली आणि त्या स्पीच घेताना एका स्पॅनिश पत्रकाराने त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की 1 फेब्रुवारी पासून ज्या कंट्रीज अमेरिकन प्रोडक्ट्सवर जास्त टॅरिफ लावतात ना, त्या कंट्रीजवर, आणि विशेष त्यांनी नाव घेतलं ब्रिक्स या कंट्रीजवर मी 100% टॅरिफ लावणार आहे. हा इंटरव्ह्यू तुम्ही जरा ऐकून घ्या, मी तुम्हाला इथं दाखवतो. Spain is very low. And yet, aren't they a BRICS nation? They're a BRICS nation, Spain. You know what a BRICS nation is? You'll figure it out. But, and if the BRICS nations want to do that, that's okay, but we're going to put at least a 100% tariff on the business they do with the United States. You know what the BRICS is, right? Yes. You know what I'm saying, right? हा प्रश्न विचारणारा पत्रकार होता स्पेनचा आणि ट्रम्प महाशयांना वाटलं की स्पेन हा ब्रिक्स कंट्री आहे. कशावरून? कारण की ब्रिक्स मध्ये शेवटचा जो एस आहे त्यांना वाटतं तो एस फॉर स्पेन आहे, पण तो एस फॉर साऊथ आफ्रिका होतं. डोनाल्ड ट्रम्प यांचा जो जनरल नॉलेज आहे ते त्याच्यावरून बऱ्याचसा त्यांना ट्रोल केलं जाते, कारण फार वीक त्यांचा जनरल नॉलेज आणि बरीचशी माहिती त्यांना नसते आणि त्याच्यामुळे ते बरेचसे अशी विवादास्पद असे भाषणं किंवा इंटरव्ह्यू देत असतात. तुम्हाला या प्रकारचे अजून काही त्यांचे संभाषण ऐकायला भेटणारच आहेत. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की ब्रिक्स कंट्रीमधून तुम्ही आहात ना, वाट पहा 1 फेब्रुवारीची. मी 1 फेब्रुवारीपासून ब्रिक्स कंट्रीजवर 100% टॅरिफ आता लावणार आहे. प्रश्न होता स्पेनचा, परंतु उत्तर भेटलं ब्रिक्सला. तर भारताची एक फार मोठी धोक्याची घंटा आणि या ज्या टॅरिफमुळे बऱ्याचशा अडचणी आता भारतासमोर उत्पन्न होणार. एवढंच नाही, अजून बघा दक्षिणेकडील सीमेवर त्यांनी आणीबाणी घोषित केली आहे. अमेरिकेच्या दक्षिणेकडे कोणता देश आहे तर तो आहे मेक्सिको. मेक्सिकोतून मोठ्या प्रमाणात घुसखोरी ही अमेरिकेत केली जाते. ट्रम्प महाशयांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात जवळपास 70,000 लोकांना मेक्सिकोला परत पाठवलं होतं आणि त्यांनी आता तर तिथं मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणी घोषित करून टाकली आणि तिथं मोठ्या प्रमाणावर सैन्यांचा जमावडा तिथं त्यांनी केलाय जेणेकरून घुसखोरी होऊ नये. आणि त्यांनी म्हटलंय की आजवरची सर्वात मोठी डिपोर्टेशन मोहीम ते राबवणार आहे. आणि किती मोठी? त्यांनी म्हटलंय की मी माझ्या कार्यकाळात जवळपास 4 मिलियन पीपल्सला अमेरिकेतून बाहेर हाकलून लावणार आहे, जे की अवैधरित्या अमेरिकेमध्ये घुसले आहेत. मी त्यांना बाहेर काढून टाकणार. 4 मिलियन पीपल्स. 1 मिलियन म्हणजे किती होते? तर 1 मिलियन म्हणजे मित्रांनो आहे 10 लाख. म्हणजे 4 वर्षात 40 लाख लोकांना ते अमेरिकेतून बाहेर काढणार आहेत. हे काय सोपं नाहीये, तितकंच कठीण त्यांच्यासाठी असणार आहे. आणि सगळ्यात जे जास्त प्रमाणात अमेरिकेत घुसखोरीचा आहे ना ते मेक्सिकन बॉर्डर्स मधूनच होतो. जगातल्या ज्या कोणत्याही नागरिकाला अवैधरित्या अमेरिकेमध्ये घुसखोरी करायची असेल ते पहिले मेक्सिकोमध्ये येतो आणि मेक्सिकोतून मग ते अवैधरित्या अमेरिकेमध्ये त्यांचे घुसखोरी चालते. त्याच्यात बऱ्याच प्रमाणात ज्या एशियन कंट्रीज आहे, मग भारत असो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, नेपाळ असो, यांचा प्रमाण त्याच्यामध्ये मोठा असतो. तसंच आफ्रिकन कंट्रीज जे आहे त्या आफ्रिकन कंट्रीजच्या लोकांचा सुद्धा त्याच्यात मोठा प्रमाण असतो. दुसरा वादग्रस्त निर्णय की जन्मजात नागरिकत्व मिळणार नाही. हा आहे ना, हा जे आपले NRI आहेत यांना फार मोठा त्रास याच्यावरून होणार आहे, जे की H1B विजा घेऊन अमेरिकेमध्ये नोकरीसाठी गेले आहे. व्हायचं काय की पहिले H1B विजा घेऊन जो भारतीय तिथं नोकरीला जायचा, त्याची मिसेस पण समजा त्याची वाईफ पण H1B विजावर आहे, तिथं त्यांना एखादं अपत्य झालं, त्या अपत्याला तिथं अमेरिकन सिटिझनशिप भेटून जायची आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, मग त्या अपत्याची सांभाळ करण्यासाठी दोघंही पालक तिथं राहणं बंधनकारक असल्यामुळं त्या दोघांना पण शेवटी अमेरिकन सिटिझनशिप भेटून जायची आणि ते 3 जण तिथलचे नागरिक व्हायचे. परंतु आता जे ट्रम्प यांनी निर्णय घेतला आहे ना, तर त्यांच्या राज्यघटनेच्या इतिहासाला सर्वात जुना निर्णय, घटनात्मक निर्णय, 150 वर्षापूर्वी त्यांच्या राज्यघटनेमध्ये हा घटनात्मक निर्णय जो आहे तो आता यांनी रद्दबातल ठरवलाय. नुसता रद्दबातल नाही ठरवला, त्यांनी याला म्हटलं की हा एका मूर्ख स्वरूपाचा निरर्थक असा निर्णय, घटनात्मक अधिकार जो राज्यघटनेत होता मी त्याला आता इथं रद्द करत आहे. परंतु त्यांनी आपल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरद्वारे रद्द तर केलंय, परंतु आता याला सुप्रीम कोर्टात येतं, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याला आव्हान
देण्यात येणार आणि हा निर्णय जो रद्द केलाय हा आता कायद्याच्या कचाट्यात सापडणार हे नक्की तिथं सांगण्यात आहे. असं काय या निर्णयात होतं की ज्याच्यामुळं एवढा मोठा पहिल्याच जे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी याच्यावर साईन केलं. असं सांगितलं जाते की मेक्सिकोमधून बऱ्याचशा प्रेग्नंट लेडीज त्या अमेरिकेमध्ये घुसखोरी करायच्या. त्यांच्या अपत्याला जर त्यांनी अमेरिकेत जन्म दिलं तर शेवटी आई, वडील आणि तो अपत्य तिघही काही वेळानंतर त्यांना अमेरिकेची सिटिझनशिप प्राप्त होऊन जायची. हा प्रमाण थोडा नव्हता, हा फार मोठा प्रमाण होता. याच्यामुळं अमेरिकेची जनसंख्या आहे, लोकसंख्या ती फार झपाट्यानं वाढत होती आणि ती सुद्धा इलिगल इमिग्रंट्समुळं. त्याच्यामुळं जे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असं सांगितलं जात आहे. परंतु याचा त्रास बऱ्याचशा जे नोकरी करणारे जे चांगल्या क्वालिटीचे लोक अमेरिकेला भेटत होते ना त्यांना सुद्धा आता याचा त्रास आता भोगावा लागणार आहे. याच्यामुळे संपूर्ण अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगभर आता खळबळ माजली आहे. त्याच्यानंतर अमेरिकेची पॅरिस करारातून माघार. तुम्ही पाहत असाल की जे याच्या करारानं जेव्हा यांनी साईन केली ना तर बरेचशी शेअर मार्केट जगभराची त्यांच्यामध्ये पडझड पाहायला भेटली आहे. सगळे डाऊनफॉल झाले आहे. आपल्या भारतीय शेअर बाजार तर जवळपास 57,000 करोड रुपये FIIs ने याच्यातून काढून घेतले आहे. 57,000 कोटी रुपये. हे फक्त याचं एकच कारण सांगण्यात आहे की आता डोनाल्ड ट्रम्प जे निर्णय घेणार आहे ना ते आता याचं मुख्य कारण राहणार आहे. आणि की 200 देश या पॅरिस करारामध्ये एकत्र येऊन त्यांनी एक करार केला होता. डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्या कार्यकाळात आले तेव्हा सुद्धा त्यांनी याच्यातून माघार घेतली होती. पण पुन्हा बायडन सत्तेवर आले, पुन्हा त्यांनी करारावर स्वाक्षरी केली आणि आता पुन्हा जेव्हा डोनाल्ड ट्रम्प परत आले तर त्यांनी पुन्हा हा करार याच्यातून ते बाहेर निघाले आहे. करार काय म्हणतो की करारमध्ये की भारत आणि चीन सारखे जे विकसनशील देश आहे यांना जीवाश्म इंधनाचा वापर करण्यास परवानगी दिली जात होती, परंतु अमेरिकेवर निर्बंध होते कारण तो विकसित देश आहे. मग डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे की हा करार एका प्रकारे अमेरिकेवर अन्याय करतो की भारत आणि चीनला परमिशन, अमेरिकेवर बंधन. असं नाही चालणार. आम्ही सुद्धा तितकं जीवाश्म इंधन वापरणार जितकं भारत आणि चीन वापरतो. आणि यामुळे ते या करारातून बाहेर आले आहे. आणि यांनी म्हटलंय की आता आम्ही राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करत आहोत. म्हणजे भरभरून कच्च्या तेलाचे साठे जे आहे ते भरून टाकण्याचं वचन त्यांनी दिलं. म्हणजे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ड्रिलिंग केल्या जाणार. अलास्कामधील विलक्षण नैसर्गिक साधन संपत्ती शोधू काढल्या जाणार. आणि त्यांनी म्हटलंय हे जेवढे नैसर्गिक साधन संपत्ती आहे हे साठवणुकीसाठी नाही आहे तर बाहेर काढण्यासाठी, त्यांचा वापर करण्यासाठी. आणि त्यांनी एक नवीन वर्ड दिला, ड्रिल बेबी ड्रिल. हे धोरण त्यांनी वापरलंय की ज्या कोणत्याही कंपनीज त्या नैसर्गिक साधन संपत्तीचे शोध लावतात त्यांना आता फुल परमिशन आता तिथं ट्रम्पद्वारे भेटणार आहे. आणि त्यांनी या धोरणाला नाव दिलंय ड्रिल बेबी ड्रिल. ते नाव ऐकूनच तुम्हाला ज्यांची जी पर्सनॅलिटी आहे डोनाल्ड ट्रम्पची तुम्हाला इथं कळून जाईल की यांची पर्सनॅलिटी कशी आहे, ते कशी नावं या करारांना देतात. ड्रिल बेबी ड्रिल असा शब्द त्यांनी तिथं वापरला. आणि आता भरपूर प्रमाणावर अमेरिकेमध्ये आता ड्रिलिंग केली जाणार आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर आता तिथं करण्यात येणार आहे. आणि इतकंच नाही तर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेमधून सुद्धा बाहेर निघाला. WHO मधून सुद्धा अमेरिका आता सदस्य राहणार नाहीये. याच्यातून माघार घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे. तुम्ही कोविड-19 काळात सुद्धा ऐकलं असेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी WHOच्या बऱ्याचशा आलोचना केल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे की याच्यावर सगळी जी पकड आहे ती चायनाची आहे आणि याच्यामुळं सगळ्यात जास्त फंड अमेरिका देते, परंतु पकड चायनाची आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यातून माघार घेत आहोत. पुन्हा जो बायडन जेव्हा सत्तेवर आले ते पुन्हा सदस्य अमेरिका झाला होता, परंतु ट्रम्प सत्तेवर येताच त्यांनी पहिला जो निर्णय काही घेतले आहे त्याच्यातला हा एक सुद्धा मोठा निर्णय आहे की ते WHOतून बाहेर पडले आहे. परंतु याच्यात एक ट्विस्ट पाहायला भेटू शकते की त्यांना WHOने एक आव्हान केलं आहे की तुम्ही परत या. तर त्यांनी म्हटलंय की आम्ही परत यावं अशी WHOची खूप इच्छा आहे. पाहूया काय होतंय. पाहूया या शब्दामध्ये बरंच काही दडलंय. ते काही अटी आणि शर्तीवर WHO मध्ये परत येऊ शकतात अशी शंका आता इथं वर्तवण्यात येत आहे. हे काही निर्णय होते मित्रांनो ज्यांचा या निर्णयाचा दुष्परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. आणि भारताची जी GDP पहिलेच बऱ्याचशा कारणामुळं डीप जात आहे. शेअर मार्केटमध्ये पडझड होत आहे. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत फारच कमी होत आहे. जवळपास 90 रुपयाचा $1 होतो की काय असं वाटत आहे. तर आता पुन्हा हे नवीन वादग्रस्त निर्णय भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पाडणार असं वाटत आहे. त्याच्यामुळे पुढचे 1-2 वर्ष भारतासाठी फार चॅलेंजिंग असणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा.